विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे सर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलचा तो 14 फेब्रुवारीला येईल असं सांगितलं जात आहे सध्या. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल. निवडणूक आयोगानं लोकशाहीच्या पाठीमध्ये पूर्णपणे खंजीर खुपसलाय आणि लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी बरं का हे प्रकरण आता राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं. हे हा वध आहे लोकशाहीचा. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून करतात आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. तुम्ही पवार साहेबांना भेटले काल. होय. त्यांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या? ते अत्यंत संयमानं आणि खंबीरपणे उभे आहेत. आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो. आम्ही बऱ्याच विषयावर चर्चासुद्धा केली. वेगळ्या विषयावर आम्ही बसलो होतो आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच कोणतंही वादळ कोणतंही संकट बरं का अंगावर झेलून पुन्हा ठामपणे या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचा निर्धार हा त्यांचाही आहे. लवकरच उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते यांचे संयुक्त दौरे सुरू होतील. काल आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. काल माननीय उद्धवजींनी पवार साहेबांशी दूरध्वनीवरती सविस्तर चर्चा केली या सगळ्या बाबतीत आणि आपले अनुभव जे आहेत या संदर्भातले मग कायदेशीर बाबतीत असतील किंवा काही तांत्रिक असतील ते त्यांच्याशी शेअर केले आणि दोघांनी बराच वेळ चर्चा केली. लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी केली जाऊ शकते? यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींना तुम्ही एक ऑफर दिली होती. सध्या संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा असतानाच गेल्या 5 दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल. मला माहीत नाही. संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही कधी फार चर्चा केली नाही. पण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे 32 मतं आहेत. 8 मतं कमी पडत आहेत. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. संभाजीराजे हे राजकारणामध्ये आहेत. त्याने एक पक्ष स्थापन केलेला आहे. पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.